आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। हार्बर रेल्वे मार्गावर आज कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक, सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल सेवा चालवली जाणार। मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा काही मिनिटं उशिरानं तांत्रिक कारणांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबामुळे लोकल वाहतुकीवरती परिणाम। मुंबईच्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचा ढीग, कालच्या हायटाईड नंतर बीचवरती सर्वत्र कचरा। काल मुंबईत झालेल्या पावसानं नाल्यामधनं समुद्रात वाहून गेलेला कचरा पुन्हा किनाऱ्यावर, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून समुद्रकिनारी सफाई। ठाण्यातील बागळे इस्टेट किसन नगर परिसरात 2 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा गॅलरीचा काही भाग कोसळला। या घटनेत 2 जण जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाच्या खोदकामामुळे शेजारील 2 इमारतींची संरक्षक भिंत कोसळली। महापालिकेकडून 30 ते 32 कुटुंबियांचं तात्पुरतं स्थलांतर, इमारत सुरक्षित न केल्यास रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा। पुण्यात नव्यानं महापालिकेत आलेल्या 23 गावांमध्ये बेकायदा प्लॉट आणि घरं विकली जात असल्याचं समोर, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेची परवानगी नसलेली जागा किंवा घरं खरेदी करू नयेत, महापालिकेचं आवाहन। पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करून घेण्याचं आवाहन। ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वाहनं सहभागी होतात, अपघात टाळणं आणि वाहनं रस्त्यात बंद पडू नयेत म्हणून सूचना। संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा 8 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान होणार। पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंकडून सुरक्षेसंदर्भात आढावा, देवस्थान समितीकडून चौबे यांचा सत्कार। पुणे महापालिकेची विक्रमी मिळकत कर वसुली, पालिकेला पहिल्या तिमाहीत 1395 कोटी रुपयांचं उत्पन्न। यंदा 7,40,282 मालमत्ताधारकांनी कर भरला। आता टॉप 9 शहरांच्या बातम्या बघूयात। नागपुरात केंद्रीय मंत्री गडकरींकडून विकास कामांचा आढावा, शहरात अत्याधुनिक व्यापार संकुलं, स्टेडियम आणि पायाभूत सुविधा उभारण्यावरती भर द्या, गडकरींचे अधिकाऱ्यांना निर्देश। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरण, नाशिक कोर्टानं आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशीचा जामीन अर्ज फेटाळला। पुणे पिंपरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 83 किलोमीटरच्या अंतर्गत रिंग रोड प्रकल्पाला गती, पीएमआरडीएकडून कामासाठी 55 कोटी रुपयांची तरतूद। या मार्गामुळे हिंजवडी, चाकण आणि लोहगाव विमानतळाकडे प्रवास अधिक जलद होणार। नाशिक विभागात गेल्या 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 आस्थापनांचे परवाने थेट निलंबित, एफडीएची कारवाई। पुण्यामध्ये जुन्या वाहनांवरती आता एचएसआरपी नंबर प्लेट असणं बंधनकारक, नंबर प्लेट नसल्यास 1000 रुपये दंड आकारणं सुरू, त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, आरटीओकडून आवाहन। पुण्यातील मावळ तालुक्यात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल, कोथुर्डेमध्ये यंत्राच्या मदतीनं भात लागवडीचा प्रकल्प सुरू, त्यामुळे वेळ, खर्च आणि श्रम वाचत असल्यामुळे उत्पादन देखील वाढत असल्याची शेतकऱ्यांची माहिती। पुणे जयपूर विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवरती अचानक कुत्रा आल्यामुळे वैमानिकानं तातडीनं उड्डाण थांबवलं, प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। काही वेळानंतर विमान सुरक्षितपणे जयपूरसाठी रवाना। जालना शहरात पहिल्यांदाच मुक्ताईच्या पालखीचा रिंगण सोहळा, भाजपा आमदार नारायण कुचेंकडून संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील रथाचं सारथ्य, शेकडो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी। संत गजानन महाराजांची 57वी मानाची पालखी परभणीत, परभणीकरांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत, पालखीत 700 वारकरी, 1 अश्व आणि 9 वाहनांचा सहभाग। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसी पुन्हा प्रदूषणाच्या मुद्द्यावरनं चर्चेत, मुसळधार पावसामुळे काही कंपन्यांमधनं रंगीबेरंगी पाणी, औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळण्याचा धोका। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण सोहळा संपन्न, सिन्नरच्या दातलीमध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला। हजारो वारकऱ्यांचे पाय विठ्ठल नामावर थिरकले, टाळ मृदुंगाच्या नादानं संपूर्ण दातली परिसर दुमदुमून गेला। नांदेडच्या माहूरमधील अंजनखेडमध्ये बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा 4 किलोमीटर पायी प्रवास, माहूर आगारामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, सिंदखेड अंजनखेड बस सुरू करण्याची मागणी, खासगी प्रवास परवडत नसल्यामुळे शाळा सुटण्याची भीती। साताऱ्यात यवतेश्वर जवळ पॉवर हाऊस जवळ एका घरात सिलेंडरचा स्फोट, घरातील साहित्याचं मोठं नुकसान, घरात कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली। साताऱ्याच्या पाटणमधील मोरणा शिक्षण संस्थेच्या शाळांना
हरित शाळेचा देशातील 6वा क्रमांक. सोनवडेमधील शिवाजीराव देसाई महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल धावडे या शाळांना बहुमान. हरित शाळा स्पर्धेअंतर्गत विविध उपक्रम राबवले.